रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. सावळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. आज पण खूप सुंदर चांगला मस्त फ्लॅट आहे. मस्त असण्यापाठीमागं कारण हे आहे की रुस्तमजी बिल्डर्स अँड डेव्हलपर्सनं 10 वर्षापूर्वी एक ग्राउंड प्लस तशी 18 माळ्याची बिल्डिंग बनवली होती आणि त्याच बिल्डिंगमध्ये खरं तर 600 कार्पेटचा हा 2 BHKचा फ्लॅट आहे. ह्या फ्लॅटमध्ये सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की ह्या फ्लॅटच्या सगळ्या खिडक्या ह्या पश्चिम दिशेला आहेत. त्याच्यामुळे फ्लॅटमध्ये हवा बाकी एक नंबर आहे आणि उजेड पण एक नंबर आहे. आणि जर घरातनं बघितलं तर मग मात्र तुम्हाला मुंबई नाशिक रोड हा पूर्ण दिसतो. अधिक जर तुम्ही हे वृंदावन सोसायटी बघितली तर हे वृंदावनची सोसायटी तुम्हाला तुमच्या घरामधनं दिसते. स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम सगळ्या सुविधा उपलब्ध इथं असणार आहेत. एक कार पार्किंग ह्या फ्लॅटसोबत राहील. बिल्डिंगला OC, CC, सोसायटी त्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आणि जर बाहेर आलो आपण, समोर 2 फ्लॅट, ह्या साईडला 2 फ्लॅट, रिफ्युजी फ्लॅट तुमच्या बाजूलाच असणार आहे. आणि अशाच ठिकाणी हा खरं 2 BHKचा फ्लॅट आहे. घराच्या आतमध्ये गेल्यानंतर पश्चिम दिशा आहे, त्याच्यामुळं हवा खूप जास्त ह्या फ्लॅटमध्ये येते. असा सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा तुम्हाला हा हॉल मिळतो. हॉलच्या आपण ह्या साईडला आलो तर इथे मात्र तुम्हाला एक स्टँडिंग बाल्कनी असणार आहे, जिथनं तुमची खालची गार्डन वगैरे तुम्हाला तुमच्या घरामधनं प्रॉपरली दिसते. नंतर जर आपण ह्या हॉलमधनं ह्या साईडला आलो तर इथं सुंदर आणि चांगली जागा डायनिंगसाठी तुम्ही इकडे लावू शकता. घरामध्ये तसं बघितलं तर तुम्हाला डेंटिंगची गरज नक्की आहे, कारण की रिसेलचा फ्लॅट म्हणलं तेवढा ते करायच लागणार आहे. नंतर तुम्ही इकडे आला तर इथे तुम्हाला विथ गॅस पाईपलाईन आलेलं हे किचन आणि चांगल्या पद्धतीचं बनवलेलं आहे. आणि किचनच्या बाहेर जर आपण इकडे बघितलं तर इथं मात्र तुम्हाला एक स्टँडिंग बाल्कनी ऑलरेडी दिली गेलेली आहे. चांगल्या पद्धतीचा बिल्डर आहे. ठाणा स्टेशनपासून 3.5 किलोमीटर अंतरावरतीच आहे. ज्या मंडळीचं बजेट कमी आहे आणि 2 BHK हवा आहे, जवळ पण पाहिजे, मोठा बिल्डर पण पाहिजे, ॲम्युनिटीज पण पाहिजे, मला असं वाटतं त्यांच्यासाठी हा फ्लॅट चांगला असू शकतो. इथे आल्यानंतर तुम्हाला हे कॉमन वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं खरं दिलं गेलेलं असणार आहे. याच्या जस्ट अपोजिटला जर आपण आलो तर इथे परत तुम्हाला एक बेडरूम दिलेलं आहे. हे बेडरूमची साईज जर बघितली तर चांगली आहे, मोठी आहे. एक परिवार याच्यामध्ये प्रॉपरली शयन करेल एवढी मोठी जागा बाकी नक्की असणार. आणि परत इकडनं पण तुम्हाला हवा खूप चांगली येणार आहे, कारण की पुढे जे काही वृंदावन सोसायटी ते खालच्या साईडला असल्या कारणानं जर तुम्ही बघितलं तर येऊरचं डोंगरही तुम्हाला तुमच्या घरामधनं बाकी व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने दिसतो. नंतर तिकडे आलात तर इथे आल्यानंतर तुम्हाला प्रॉपर एक चांगली ड्राय बाल्कनीचा स्पेस दिलेला आहे, जिथे तुम्ही वॉशिंग मशीन, कपड्यांचा सगळा जो कार्यक्रम आहे तो व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने इथं होऊ शकतो. नंतर जर आपण बाहेर आलो तर बाहेर तुम्हाला परत एक शेवटचं बेडरूम मिळणार आहे, ज्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर एक ह्या साईडला आला तर वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट मोठं चांगलं मस्त इथं तुम्हाला मिळेल, जे तुम्हाला तुमच्या पद्धतशीरपणे वापरात येईल. आणि नंतर जर आला तर तुमचं इकडं बेड वगैरे सुव्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीनं सेट होईल. आणि बेडच्या इकडनं जरी बघितलं तर इथं परत हवेसाठी एक खिडकी दिलेली आहे, ज्या खिडकीतनं प्रचंड अशी हवा तुम्हाला तुमच्या घरामध्ये नक्की फील येते. आणि जर इकडनं ह्या साईडला जर आपण आलो तर इथे परत एक चांगली जागा दिलेली, जिथे तुमचं कपाट वगैरे पद्धतशीरपणे सेट इथं होऊ शकतं. अशा पद्धतीचा हा 2 BHKचा फ्लॅट आहे. ज्या मंडळींचं बजेट कमी असणार आहे त्या लोकांसाठी हा फ्लॅट सुंदर नक्की असेल. राहिला प्रश्न बँकेचा, कोणत्याही बँकेला जरी आपण प्रस्ताव दिला तर तिथनं लोन आपल्याला नक्की मिळेल. अगदी तुम्ही 10% डाऊन पेमेंट केलं आणि 90% जरी बँकेकडनं पेमेंट घेतलं तरी काय प्रॉब्लेम नाही, कारण इथं त्या गोष्टी कागदावरती जे आहे ते सगळं ओके आहे, कारण बिल्डिंगला OC, CC, सोसायटी सगळं झालेलं आहे. त्याच्यामुळे त्याचा पण प्रश्न नाही. राहिला प्रश्न किमतीचा, मालकांनी आत्ता सांगताना ह्या फ्लॅटची किंमत 1,07,00,000 ठेवलेली किंमत आहे. फ्लॅट पटल्यानंतर थोडंसं कमी करतील, अगदी खूप कमी करतील असं नाही आहे, पण थोडंसं ह्या फ्लॅटमध्ये नक्की कमी होणार आहे. अशाच पद्धतीने नवे, जुने आणि वेगळे घरं आपण रोज दाखवतो आहे, लोकांपर्यंत पोहोचवतो आहे. ह्याला पण थोडीशी चांगल्या पद्धतीची मेहनत लागतेच. त्या मेहनतीचं फळ बाकी तुमच्या सगळ्यांच्या हातामध्ये आहे. सबस्क्रायबर स्वरूपामध्ये, जास्तीत जास्त बघण्या स्वरूपामध्ये जर तुम्ही तेच फळ मला दिलं तर खूप मोठी कृपा तुमची आमच्यावरती नक्की होऊ शकते. कारण आमच्या ह्याच्या पाळण्यामागं 2-4 लोकांचा सहभाग आहे. ते लोक आम्ही सगळे पळतो, सकाळचं करतो आम्ही. काय तुमच्यावरती उपकार करत नाही. आमचा पण थोडाफार स्वार्थ त्याच्यामध्ये असणार आहे आणि आहे पण, किंवा एखादं काय काम झालं बिलं तर तेवढंच आमचं पण खर्च निघतो. त्याच्यामुळे जास्त लोकांनी बघा आणि सबस्क्रायबर्स करा. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.